आज मी तुम्हाला कांदा पुदिन्याची चटणी बनवून दाखवणार आहे। खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पुदिना टाकायचा, कोथिंबीर पण आहे, ती थोडीशी अशी कापून घेतली होती। आता त्याच्यामध्ये हे लसूण, कढीपत्ता जे आहे ना, आपलं मिरची, ते सगळं टाकून घ्यायचं। जेव्हा हे चांगलं कुटलं जाईल त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे ह्याच्यामध्ये आबडधोबड कुटायचे। तवा गरम करत ठेवलाय, हा तवा लोखंडाचा आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचं बघा आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं, थोडीशी त्यात हिंग पावडर टाकायची चिमूटभर आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकायचा। आता हा कांदा आपण भाजून घेऊया चांगला आणि हा कांदा आपण भाजस्तोवर बाकीचं साहित्य कुटून घेऊया। आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि हे पण थोडंसं आपल्याला आबडधोबड कुटायचं। कांदा बघा असा भाजून घ्यायचा, त्यात टाकायचं हे टोमॅटो आणि त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार आत्ताच मीठ। मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं परतून घ्यायचं। अशा पद्धतीत कुटलेलं आहे बघा, ते सगळं टाकून घ्यायचं। आता हे सगळं टाकून घ्यायचं आणि एक 2 मिनिटं एकसारखं बारीक गॅसवर परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत परतून घ्यायचं, एक नंबर लागतं।